CCN न्यूज एक पाऊल महाराष्ट्रासाठी। स्वातंत्र्य दिनाचे औचित्य साधून कामगार मंत्री तथा बुलढाणा जिल्ह्याचे पालकमंत्री आकाश फुंडकर यांच्या नेतृत्वाखाली काढण्यात आलेल्या तिरंगा मोटरसायकल रॅलीवर माजी आमदार आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते अजित पवार गट नेते दिलीप कुमार सानंदा यांनी अत्यंत तीव्र शब्दांत टीका केली आहे। ही रॅली नसून देशप्रेमाच्या नावाखाली केलेला तमाशा आहे असा थेट आरोप त्यांनी केला आहे। या संदर्भात बोलताना सानंदा यांनी आरोप केला की बुलढाणा जिल्ह्याचे पालकमंत्री असलेले आकाश फुंडकर आणि त्यांच्या कार्यकर्त्यांनी रॅली दरम्यान हेल्मेट घातले नव्हते। सर्वसामान्य नागरिकांवर नियमांची सक्ती करणाऱ्या लोकप्रतिनिधींनीच नियमांचे उघडपणे उल्लंघन केले असा आरोप त्यांनी केला। इंधन बचत करा असे आवाहन देशाचे पंतप्रधान आणि राज्याचे मुख्यमंत्री सातत्याने करत असताना या रॅलीच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणावर पेट्रोल आणि डिझेलचा अपव्यय करण्यात आला असा दावाही सानंदा यांनी केला। तसेच गृह विभागाने मोटरसायकल रॅलीला परवानगी न देण्याचे स्पष्ट निर्देश दिलेले असतानाही ते डावलून ही रॅली काढण्यात आली असा आरोप त्यांनी केला। रॅलीमध्ये सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशांचे उल्लंघन करत कर्णकर्कश आवाजात डीजे वाजवण्यात आला। पोलीस प्रशासन केवळ बघ्याची भूमिका घेत असल्याचा आरोपही त्यांनी केला। हीच रॅली जर इतर विरोधी पक्षाची असती तर पोलिसांनी तात्काळ गुन्हे दाखल केले असते असा सवाल सानंदा यांनी उपस्थित केला। दिलीप कुमार सानंदा हे सरकारच्या मित्रपक्षातील नेते असले तरी चुकीच्या गोष्टीला चुकीचे म्हणणे हे आमचे कर्तव्य आहे असे सांगत त्यांनी श्रेष्ठींच्या आणि शासनाच्या आदेशांचा अवमान करणाऱ्या या कृतीचाही तीव्र शब्दांत निषेध केला। 13 ऑगस्ट रोजी स्थानिक आमदार आकाशदादा फुंडकर यांच्या नेतृत्वाखाली तिरंगा मोटरसायकल रॅली खामगाव शहरामध्ये निघाली। तिरंगा रॅली ही का काढावी याबद्दल युती शासनाच्या माध्यमातून देशप्रेमी जे आहेत जनता त्यांच्यामध्ये देशाप्रती भावना निर्माण व्हावी। ज्या थोर देशभक्तांनी आपल्या देशासाठी बलिदान दिले तिरंगा हातामध्ये घेऊन त्यांचं स्मरण व्हावं, त्यांचा आदर्श आपण सर्वांनी आत्मसात करावा ही भावना तेबत ठेवण्यासाठी ही रॅली सबंध भारतामध्ये भाजपच्या माध्यमातून सुरू आहे। तरी देखील या ठिकाणी स्थानिक आमदार व कामगार मंत्री हे जे अकोल्याचे पालकमंत्री आहे त्या ठिकाणी हेल्मेट घाला अशा प्रकारची बंदी आणली जाते व या ठिकाणी ते स्वतः रॅलीमध्ये बिना हेल्मेट व त्यांचे सर्व कार्यकर्ते बिना हेल्मेट रॅलीमध्ये फिरतात। दुसरी बाब, पेट्रोल डिझेलचा कमी वापर करावा माननीय प्रधानमंत्री माननीय मुख्यमंत्री हे आव्हान करतात। ते आव्हान केल्यानंतर देखील अनेक लोकांनी रॅलीची परवानगी मागितल्यानंतर देखील रॅलीची परवानगी दिली जात नाही। परंतु आज त्याच आदेशाचं उल्लंघन पंतप्रधान व मुख्यमंत्र्यांच्या आदेशाचं उल्लंघन करून पोलीस स्टेशनला देखील गृह विभागाच्या माध्यमातून पत्र आलं आहे की कोणालाही मोटरसायकलची रॅलीची परवानगी देऊ नका, तरी ती रॅली काढण्यात येते। तिसरं महत्त्वाचं, डीजेला सुप्रीम कोर्टाची बंदी असल्यानंतर देखील कर्कश आवाजामध्ये डीजे वाजवले जातात। या माध्यमातून हा जो काही तिरंगा रॅलीच्या मागे जो तमाशा करण्याचा प्रकार येथील स्थानिक लोकप्रतिनिधींनी केलेला आहे ही बाब निषेधार्ह आहे। आपला पक्षही महायुतीमध्ये सहभागी आहे असं असताना आपण ऑब्जेक्शन घेत आहे, काय त्याच्यामध्ये यायलाच पाहिजे। जे चुकीचं आहे ते चुकीचंच आहे ना। कोणताही सामान्य नागरिक याला तुम्ही विचारा हे चुकीचं आहे की नाही आहे। अकोल्याला बंदी घालायची, इथं सर्व नियम तोडून मोटरसायकलच्या रॅलीमध्ये सहभागी व्हायचं, इथं मोठ्या प्रमाणात पेट्रोल डिझेलचा वापर करायचा, म्हणजे जे श्रेष्ठी आहेत त्यांच्या आदेशाचं अवहेलना करणं हे कितपत योग्य आहे। जे चुकीचं आहे ते चुकीचं असल्यामुळे आम्ही मित्रपक्ष असलो तरी ते शासनाच्या निर्देशास आणून देणं, नागरिकाच्या निर्देशास आणून देणं हे आमचं कर्तव्य आहे। व पोलीस विभाग चाटीखालचं मांजर आहे, ते काहीच करत नाही। त्यांना माहीत आहे जर अशीच रॅली एखाद्या पक्षाच्या इतर पक्षाची असते त्याच्यावर त्यांनी गुन्हे दाखल केले असते। असो, परंतु ही जी बाब आहे वरिष्ठांच्या आदेशाची अवमान करणारी आहे, म्हणून ही बाब निषेधार्ह आहे। म्हणून या कृतीचा नामदार आकाश फुंडकर यांच्या या कृतीचा, कारण की त्यांच्या नेतृत्वाखाली ही रॅली निघाली आहे, त्याचा मी या ठिकाणी निषेध करतो।
आपल्या भागातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी CCN न्यूज डेस्क चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा.